नमस्कार. आयुष्यात आपल्याला आत्मविश्वास किती महत्वाचा आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. कारण जर आपल्या आयुष्यात जर आपला स्वतःवरतीच कॉन्फिडंट नसला, तर आपण जीवनात ज्या काही गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत किंवा ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, आपल्यामध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स नसेल, तर त्या गोष्टी आपण साध्य करू शकत नाही. ते टार्गेट आपण अचीव करू शकत नाही. त्याच्यामागे बरेच रिझन्स आहेत. काही चुकीचे विचार्स आहेत, काही एक निगेटिव्ह बिलीफ पॅटर्न आपल्यामध्ये घर करून बसलेला आहे. आपला जो माइंड प्रोग्रामिंग आहे, मेंटल प्रोग्रामिंग आहे, तो वातावरणातना, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा आयुष्यात अशा कितीतरी भयानक घटना घडलेल्या आहेत किंवा फेलियर्सचा अनुभव घेतलेला आहे की ज्याच्यामुळे आपला आयुष्यात एका विशिष्ट गोष्टींवरती किंवा एका विशिष्ट गोष्टीबाबत आपला कॉन्फिडन्सच लो झालेला आहे किंवा बरेच लोक या समस्येला तोंड देत असतील. मग आता ह्याच्यावरती आपण आज एक सुंदर NLP टेक्निक बघणार आहोत की ज्याच्याने आपण आपला कॉन्फिडन्स कसा गेन करू शकतो, तो आत्मविश्वास आपण कसा आपल्यामध्ये घडवू शकतो. करायचं काय आहे, आपल्याला जी गोष्ट करायला भीती वाटते किंवा आपला कॉन्फिडन्स होत नाहीये, त्यावेळेला शांत राहायचं आहे. कारण ज्या वेळेला आपण शांत होतो त्यावेळेला आपल्या आतमध्ये जे विचारांचं चक्रव्यूह चाललेलं आहे त्याच्यापासून आपण डिटॅच होतो. शांत राहायचं आहे, डोळे मिटायचं आहे आणि कल्पना करायची आहे आपल्या आयुष्यात एखादी घटना अशी असेल, एखादी गोष्ट अशी असेल जी आपण अतिशय आत्मविश्वासाने केलेली आहे, अतिशय कॉन्फिडेंटली केलेली आहे. मग ती छोट्यातली छोटी गोष्ट का असे नाही, ती गोष्ट आठवायची आहे आणि त्यावेळेला मनोमन येस बोलायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही असं करता त्यावेळेला त्या गोष्टीमध्ये जे कॉन्फिडन्सचं एक व्हायब्रेशन्स तयार झालेलं असतं माइंडमध्ये. कारण आपलं माइंड हे पिक्चरची भाषा समजतं. ज्या वेळेला आपण एखादी सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो जी घटना आपण आपल्या अंतर्मनाला दाखवतोय, त्याप्रमाणे अंतर्मन त्या गोष्टीचं एक एनर्जी पॅटर्न तयार करतंय, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करतंय. मग ज्या वेळेला तुम्हाला कॉन्फिडेंटली काही गोष्ट करायची आहे, आत्मविश्वासाने काही गोष्ट साध्य करायची आहे, सेल्फ कॉन्फिडन्स हवा आहे, त्यावेळेला तुम्ही हा प्रयोग करायचा आहे, ही टेक्निक करायची आहे. डोळे मिटा, शांत राहा. पहिले म्हणजे डोळे मिटून घ्या आणि ती घटना आठवा तुमच्या आयुष्यातली की तुम्ही विश्वासाने ती गोष्ट केली असेल, अगदी लहानातलं लहान का असेल. म्हणजे एखादी काम दुसऱ्याला जमलेलं नाहीये, ते तुम्ही विश्वासाने तुम्ही केलेलं आहे. भलेही ते तुम्हाला माहिती असेल, भलेही तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट असाल, परंतु त्यावेळेला तुम्ही तो स्वतःवरती विश्वास दाखवलेला आहे. अशी कुठलीही घटना, मग ती लहानातली लहान का असेना, ती घटना आठवायची आहे की ज्या वेळेला तुम्ही ती गोष्ट अतिशय विश्वासाने केलेली आहे आणि तुम्ही ती घटना बघायची आहे. भलेही ती भूतकाळातली असेल, परंतु तुम्ही त्या घटनेला आता या क्षणाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही त्याला वर्तमानात बघताय. ती घटना वर्तमानात पाहायची आहे आणि मनोमन येस हा शब्द बोलायचा आहे. असं 2-3 मिनिटं करत राहायचं आहे. येस. स्वतःला
त्या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की हे बघ, या वेळेला तू किती कॉन्फिडंट होता आणि आता तो कॉन्फिडंट तुझ्यामध्ये आलेला आहे, असं स्वतःला म्हणायचं आहे, स्वतःचं नाव घेऊन बोलायचं आहे की ह्या क्षणाला हा विश्वास तुझ्यामध्ये जागृत झालेला आहे. हा विश्वास तुझ्या शरीराच्या प्रत्येक सेल्सला पोचलेला आहे आणि हा कॉन्फिडेंट आता तुझ्यामध्ये जागृत झालेला आहे. असं बोलून येस हा शब्द उच्चारायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ज्या बाबतीत तुम्हाला विश्वास वाटत नाहीये, तुम्हाला कॉन्फिडेंट वाटत नाहीये, मग कोणाला फोन करण्याचा असो, एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्या ठराविक व्यक्तीला भेटायचं असेल, काहीतरी गोष्टीची नवीन सुरुवात करायची असेल, त्या गोष्टींसाठी तुम्हाला ऍक्शन घ्यायचे आहे. कारण नो अट्रॅक्शन विदाउट ऍक्शन. जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही, तोपर्यंत तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला, तुमच्या अंतर्मनाला या गोष्टीची जाणीव होणार नाही की तुम्ही जे विजन दाखवलेलं आहे ती गोष्ट तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये हवं आहे. ते ऍक्च्युअल मध्ये हवं आहे हे त्याला कसं समजतं? ज्या वेळेला तुम्ही जे विजन दाखवताय त्या संदर्भात काहीतरी प्रयत्न करताय, काहीतरी ऍक्शन घेताय. सो पहिली गोष्ट काय करायची आहे? शांत व्हायचं आहे, डोळे मिटून ती घटना आठवायची आहे ज्यामध्ये तुम्ही अतिशय विश्वासाने काहीतरी गोष्ट केली असेल. एखाद्या खेळामध्ये तुम्ही विश्वासाने आपला परफॉर्मन्स दाखवलेला असेल. कुठल्या तरी गोष्टीचं सोल्युशन तुम्ही अतिशय विश्वासाने दिलं असेल. काहीही जे तुम्ही कॉन्फिडेंटली केलेलं असेल ते तुम्ही पाहायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. स्वतःला जाणीव करून द्यायची आहे की हा कॉन्फिडंट, हे व्हिज्युअलायझेशन जे तू पाहतो आहेस, तो कॉन्फिडंट आता तुझ्यामध्ये, तो आत्मविश्वास तुझ्यामध्ये जागृत झालेला आहे. नंबर 2 आणि नंबर 3, त्याच्यावरती ऍक्शन्स घ्यायला सुरुवात करायची आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला विश्वास वाटत नव्हता त्या सर्व गोष्टीमध्ये प्रयत्न करायला सुरुवात करायचा आहे. ही गोष्ट जर तुम्ही मनापासून फॉलो केली तर तुमच्या आयुष्यात तुम्ही जो कॉन्फिडेंट, सेल्फ कॉन्फिडन्स असो, जो तुम्हाला त्याची कमतरता जाणवते आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच ऍक्शन्स घेता येत नाहीये, त्या सर्व गोष्टी तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या करता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही सक्सेस अनुभवू शकाल. आणि जसं तुम्ही ते सक्सेस थोड्या प्रमाणात अनुभवायला लागाल, तुमचा कॉन्फिडन्स आणखीन वाढायला लागेल. तुम्ही आणखीन ही गोष्ट फॉलो कराल, तुम्हाला आणखीन ओव्हर सक्सेस मिळत जाईल. सो अतिशय साधी पण अत्यंत प्रभावी, तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देणारी ही पद्धत आहे. नक्की याचा उपयोग करा आणि आपल्या आयुष्यात आत्मविश्वासाने आपलं जीवन सकारात्मक करा, सक्सेसफुल करा, समृद्ध करा. थँक्यू. धन्यवाद.